आजच्या सेशनमध्ये आपण वर्नियर कॅलिपरबद्दल माहिती घेणार आहोत. वर्नियर कॅलिपरचा वापर मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये अचूक मोजमाप म्हणजेच ॲक्युरेट डायमेन्शन घेण्यासाठी केला जातो. मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये कोणतेही पार्ट्स बनवण्यासाठी लेथ मशीन किंवा CNC मशीन्स वापरतात. हा पार्ट बनवताना किंवा बनवल्यानंतर त्याची सर्व मापं अचूक आहेत की नाहीत हे तपासण्याकरता वर्नियर कॅलिपरचा वापर केला जातो. त्यामुळे वर्नियर कॅलिपर म्हणजे अचूकतेने मोजमाप करण्याचे साधन आहे आणि चित्रात जे दिसत आहे तेच म्हणजे वर्नियर कॅलिपर आहे. आता आपण वर्नियर कॅलिपरचे भाग पाहूया. वर्नियर कॅलिपरमध्ये हे जे दाखवले आहे त्याला बीम असे म्हणतात. ही एक आयताकृती लांब पट्टी असते. बीमच्या समोरच्या भागाला काटकोनामध्ये फिक्स जॉ असतो. बीम आणि फिक्स जॉ हे वेगवेगळे नसून एक अखंड पार्ट असतो. बीमच्या समोरच्या भागाला मेन स्केल आखलेली असते. या बीमवर 2 स्टँडर्डच्या स्केल आखलेल्या असतात. एक मेट्रिक स्केल आणि दुसरी ब्रिटिश स्केल. मेट्रिक स्केलवर म्हणजे मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. इथे तुम्ही पाहू शकता खालच्या भागाला मध्ये खुणा केल्या आहेत आणि वरच्या भागाला ब्रिटिश स्केल म्हणजेच इंचमध्ये सगळ्या खुणा आहेत. म्हणजेच आपण या वर्नियर कॅलिपरने ब्रिटिश तसेच मेट्रिक पद्धतीने मोजमाप करू शकतो. तर याला म्हणायचं मेन स्केल. या बीमवर स्लाईड होणारा एक भाग असतो तो आपण बीमवर सरकवू शकतो. त्याला वर्नियर स्लाईड असे म्हणतात. वर्नियर स्लाईडबरोबर हा एक खाली भाग असतो ज्याला मूवेबल जॉ असं म्हणतात. हा वर्नियर स्लाईडबरोबरच मागे पुढे सरकत असतो. वर्नियर स्लाईड सरकवण्यासाठी म्हणजे मागे पुढे करण्यासाठी एक गोलाकार पार्ट दिलेला असतो. त्याला थंब लिव्हर असे म्हणतात. आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या सहाय्याने वर्नियर स्लाईड आपण बीमवर मागे पुढे सरकवू शकतो. वर्नियर स्लाईड आपल्याला हवं तिथे म्हणजे बीमवर कुठेही फिक्स किंवा क्लॅम्प करण्यासाठी क्लॅम्पिंग स्क्रू दिलेला असतो. आता ही जी वर्नियर स्लाईड आहे त्यावर वर्नियर स्केल असते. मेन स्केल व्यतिरिक्त ही जी दुसरी स्केल दिसते ती वर्नियर स्केल आहे. खाली आहे ती मेट्रिक पद्धतीसाठी आणि वर जी स्केल आहे ती ब्रिटिश पद्धतीसाठी दिलेली आहे. ही वर्नियर स्केल वर्नियर स्लाईडवर आखलेली असते. वर्नियर स्लाईडबरोबर ती मेन स्केलवर फिरत असते. त्यानंतर हा डेप्थ बार आहे. हा वर्नियर स्लाईडला जोडलेला असतो. हा बीमच्या मागच्या भागात बनवलेल्या खाचेमध्ये स्लाईड केलेला असतो. आता हे जे खालचे 2 जॉ आहेत ते एक्सटर्नल मेजरमेंटसाठी म्हणजे कोणत्याही 2 वस्तूचे बाहेरील मोजमाप घेण्यासाठी वापरले जातात. तसेच हे जे 2 वरचे जॉ आहेत ते इंटरनल मेजरमेंट्स म्हणजे आतील मोजमाप घेण्यासाठी वापरले जातात. तर अशा प्रकारे वर्नियर कॅलिपरचे हे मुख्य भाग आहेत. आता पाहूया वर्नियर कॅलिपरचा उपयोग कसा केला जातो. 3 वेगवेगळ्या प्रकारे मोजमाप करण्यासाठी वर्नियर कॅलिपरचा वापर केला जातो. बाह्य मोजमाप, आंतरिक मोजमाप आणि खोलीचे मोजमाप. पहिलं आहे बाह्य मोजमाप म्हणजे एक्सटर्नल मेजरमेंट्स. यामध्ये जॉब किंवा वस्तूचं बाहेरील डायमेन्शन हवं असेल तर आपल्याला या एक्सटर्नल मेजरमेंट्स जॉच्या सहाय्याने घेता येईल. दुसरं आहे आंतरिक म्हणजे इंटरनल मेजरमेंट्स. कोणत्याही वस्तूच्या आतील भागाचं मोजमाप घ्यायचं असेल तर ते आपण इंटरनल मेजरमेंट जॉच्या सहाय्याने अचूक घेऊ शकतो. म्हणजे आतील डायमीटर असेल, एखाद्या स्लॉटची रुंदी घ्यायची असेल, असे इंटरनल मेजरमेंट्स घ्यायचे असतील तर आपण या घेऊ शकतो. तिसरं म्हणजे डेप्थ खोलीचं मोजमाप. आपण डेप्थ बारचा उपयोग करून डेप्थ मेजरमेंट करता येईल. तर अशा 3 प्रकारे मोजमाप आपल्याला वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने घेता येतं. आता आपण वर्नियर कॅलिपरचे तत्त्व पाहूया. मेट्रिक वर्नियर कॅलिपरमध्ये बीमवर मेन स्केल असते आणि त्यावर 1 च्या फरकाने आखणी केलेली असते. आता इथे तुम्ही पाहू शकता 0 पासून 10, 20, 30, 40 आणि पुढे अशी आखणी केलेली आहे. 0 ते 10 यामध्ये 10 भाग आहेत. म्हणजे इथे 1 च्या फरकाने आखणी केलेली आहे. आता ही जी दुसरी स्लाइडिंग वर्नियर स्केल आहे त्यावर समान 50 भाग असतात. 0 ते 10
यामध्ये 5 भाग आहेत, 0 ते 1 मध्ये 5 भाग आहेत, असे 50 भाग असतात. असे एकूण समान 50 भाग या वर्नियर स्केलवर आहेत. तर वर्नियर स्केलचे एकूण 50 भाग हे मेन स्केलच्या 49 भागाबरोबर असतात. म्हणजे वर्नियर स्केलचा हा भाग मेन स्केलच्या भागापेक्षा लहान असतो. म्हणजे मेन स्केलचे 49 भाग बरोबर वर्नियर स्केलचे 50 भाग. त्यामुळे वर्नियर स्केल ही मेन स्केलपेक्षा लहान असते. आता इथे तुम्ही बघू शकता, या चित्रात दाखवलं आहे MS म्हणजे मेन स्केल आणि VS म्हणजे वर्नियर स्केल. MSD म्हणजे मेन स्केल डिव्हिजन आणि इथे दिलेलं आहे, आणि VSD म्हणजे वर्नियर स्केल डिव्हिजन. तर MSD म्हणजे मेन स्केल डिव्हिजन हे VSD पेक्षा म्हणजे वर्नियर स्केल डिव्हिजनपेक्षा मोठं आहे. आणि याच सूक्ष्म फरकाचा उपयोग मोजमापासाठी केला जातो, आणि हेच वर्नियर कॅलिपरचं तत्त्व आहे. 2 माहिती असलेल्या स्केलमधील सूक्ष्म फरकाचा उपयोग करून मोजमाप केलं जातं, हेच वर्नियर कॅलिपरचं तत्त्व आहे. आता आपण वर्नियर स्केलचा लिस्ट काउंट म्हणजे काय ते पाहूया. वर्नियर कॅलिपरने मोजता येणारे कमीत कमी माप म्हणजे वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट होय. लिस्ट काउंट काढण्यासाठी एक सूत्र आहे. लिस्ट काउंट बरोबर मेन स्केलवरील एका भागाची किंमत भागिले वर्नियर स्केलवरील एकूण भाग. मेन स्केलचा एक भाग 1 mmचा आहे आणि वर्नियर स्केलवर एकूण 50 भाग आहेत. याचा भागाकार केला तर उत्तर 0.02 mm हे मिळतं. हे मेट्रिक पद्धतीने वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट 0.02 mm एवढा असतो. तर वर्नियर स्केलचा एक भाग आणि मेन स्केलचा एक भाग यातील फरक 0.02 mm इतका असतो, आणि हा मिलीमीटर असल्यामुळे मेट्रिक पद्धतीने असतो. आता कोणत्याही वस्तूचं मोजमाप घ्यायचं असेल तर वर्नियर कॅलिपरच्या नोंदी कशा घ्यायच्या ते आपण पाहूया. आता वर्नियर कॅलिपरचं रीडिंग घेताना खालील काही गोष्टींची नोंद घ्यावी लागते. प्रथम आपण LC म्हणजे लिस्ट काउंटची नोंद घ्यायची. आपण जो वर्नियर कॅलिपर वापरणार आहोत त्याचा LC त्यावर दिलेला असतो, किंवा आपण मगाशी पाहिलेल्या सूत्राने तो काढता येतो. त्यानंतर मेन स्केलच्या पूर्ण भागाची नोंद घ्यायची आहे. मेन स्केलचा पूर्ण भाग म्हणजे वर्नियर स्केलचा जो 0 आहे त्याचा अलीकडचा पूर्ण भाग, याची आपल्याला नोंद घ्यायची आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर शून्याच्या अलीकडचा भाग हा 9 आहे, म्हणजे इथे मेन स्केलची रीडिंग ही 9 येईल. वर्नियर स्केलचा कोणता भाग मेन स्केलच्या भागाशी जुळतो याची नोंद आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे वर्नियर स्केलवर एकूण 0 ते 10 एकूण 50 भाग असतात, आणि त्यापैकी मेन स्केलशी जुळणारा भाग, त्या भागाची नोंद आपल्याला घ्यायची आहे. या सगळ्या नोंदीचा सहाय्याने सूत्राचा उपयोग करून आपल्याला रीडिंग काढायची आहे. याच्यासाठी जे सूत्र आहे ते म्हणजे टोटल रीडिंग इज इक्वल टू MSD मेन स्केल डिव्हिजन अधिक वर्नियर स्केल डिव्हिजन गुणिले लिस्ट काउंट. या सूत्राचा उपयोग करून आपल्याला वर्नियर कॅलिपरचे वाचन करता येईल. आता इथे आपण एक वर्नियर कॅलिपरचं उदाहरण बघूया. आता हा जो वर्नियर कॅलिपर आहे त्याचं लिस्ट काउंट 0.02 mm इतका असेल मेट्रिक पद्धतीने. आता आपल्याला दुसरी रीडिंग जी हवी आहे ती मेन स्केल डिव्हिजन म्हणजे मेन स्केलवरील पूर्ण भाग. आता इथे तुमच्या लक्षात येईल, इथे हा मेन स्केलचा 30वा भाग आहे आणि शून्याच्या अलीकडचा भाग म्हणजे 29 mm हा आहे. त्यामुळे आपली मेन स्केलची रीडिंग ही 29 mm एवढे येईल. आता वर्नियर स्केल डिव्हिजन म्हणजे वर्नियर स्केलचा असा कोणता भाग आहे जो मेन स्केलच्या भागाशी तंतोतंत जुळतो आहे. आता इथून जर आपण पाहायला सुरुवात केली तर हा जो भाग आहे हा व्यवस्थित तंतोतंत जुळतो आहे. म्हणजे 8 पासून तिसरा भाग जो आहे तो आपल्या मेन स्केलशी पूर्ण जुळतो आहे. तर आत्ता इथपर्यंतचं रीडिंग जर भाग आपण मोजले तर ते 43वा भाग आपला इथे जुळतो आहे मेन स्केलला, म्हणून वर्नियर स्केलची रीडिंग 43 असेल. आता आपल्याला सगळं रीडिंग किंवा नोंदी मिळालेल्या आहेत. आता सूत्राच्या सहाय्याने जर आपण काढलं उत्तर तर ते उत्तर 29.86 mm एवढं येईल. आता आपण अजून एक उदाहरण पाहूया.
आता इथे जी आहे तो आपला LC म्हणजे लिस्ट काउंट 0.02 mm एवढा येईल. आता ही जी आपली मेन स्केल डिव्हिजन आहे शून्याच्या अलीकडची ही आहे 35वी म्हणजे 35 mm ही आपली MSD मेन स्केल रीडिंग असेल. त्याच्यानंतर वर्नियर कॅलिपरचा कोणता भाग मेन स्केलशी जुळला जातो आहे तर इथे हा जो 6 आकडा आहे त्याचा तंतोतंत जुळला जातो आहे म्हणजे एकूण आपल्या रीडिंग जी आहे ती येईल 30 आणि सूत्राच्या सहाय्याने जर आपण उत्तर काढलं तर ते आपले येईल 35.6 mm 35.6 mm. तर अशा प्रकारे आपल्याला वर्नियर कॅलिपरचं वाचन करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण वर्नियरचा वापर वेगवेगळी मापं घेण्यासाठी करतो. वेगवेगळे वूडचे जॉब्स असतील तर त्याचं इंटरलॉक जर करायचं असेल एकमेकांमध्ये व्यवस्थित फिक्स करायचे असतील तर त्याचं माप आपल्याला अचूक लागतं आणि म्हणूनच आपण वर्नियर कॅलिपरचा वापर करतो. या व्यतिरिक्त अजून 2 कॅलिपरचा उपयोग मोजमापाकरिता करतात. त्यातलं एक आहे डायल कॅलिपर म्हणजे वर्नियर स्केलच्या ऐवजी इथे एक गोलाकार डायल असते ज्यामध्ये स्केल असते आणि त्याचा वापर करून मोजमाप केलं जातं. दुसरं आहे डिजिटल कॅलिपर म्हणजे यामध्ये कोणतंही कॅल्क्युलेशन न करता डिजिटली आपल्याला रीडिंग मिळते आणि तेही MM आणि इंचेसमध्ये मिळते. तर वर्नियर कॅलिपर व्यतिरिक्त या 2 कॅलिपरचाही वापर मोजमापाकरिता करतात. आता आपण डिजिटल कॅलिपरचा एक छोटासा व्हिडिओ बघूया. तुमच्या लक्षात येईल असं MM आणि इंचेसमध्ये आपल्याला मेजरमेंट्स मिळू शकतात.